नमस्कार, मी आहे रजत. स्वागत आहे तुमचं आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 याविषयी सूचना करण्यात आली आहे. जी महा ऑनलाईनची साईट आहे त्याच्यावर ही सूचना आली आहे. चला तर मित्रांनो, आपण बघून घेऊ ही सूचना काय आहे आणि कशाची आहे. 21/7/2026 सूचना आलेली आहे. महत्त्वाची सूचना आहे. आपले सरकार सेवा केंद्र चालकांसाठी महत्त्वाची सूचना. विषय पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत शेतकऱ्यांचे आधार बायोमेट्रिक ई-KYC करण्याबाबत. तुम्ही बघू शकता, सर्व आपले सरकार सेवा केंद्र चालकांना सूचित करण्यात येते की सदर योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांचे आधार बायोमेट्रिक ई-KYC करण्याची प्रक्रिया आपल्या केंद्रामार्फत करण्यात येणार आहे. म्हणजेच ही जी KYC करण्याची प्रक्रिया आहे ही सेतू केंद्रामध्ये होणार आहे. त्यासाठी सर्व केंद्र चालकांनी MFS 110L1 फिंगरप्रिंट स्कॅनर जी आपली थंब मशीन असतो मंत्राची, ती आपल्या संगणक प्रणालीमध्ये पूर्वीच इन्स्टॉल करून आवश्यक ड्रायव्हर सॉफ्टवेअर कार्यरत असण्याची खात्री करून ठेवावी, जेणेकरून शेतकऱ्यांची ई-KYC प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कोणतेही तांत्रिक अडचण निर्माण होणार नाही. महत्त्वाची सूचना. MFS 110L1 फिंगरप्रिंट स्कॅनर उपलब्ध व कार्यरत ठेवावा. सर्व जी सेतू केंद्र आहेत त्यांना ही सूचना देण्यात आलेली आहे की त्यांच्याकडे ही जी मशीन असतो, आपले जे थंब मांडण्याची मशीन असतो ती त्यांच्याजवळ अवेलेबल हवी आहे. डिव्हाइसची पूर्ण चाचणी करून घ्यावी. म्हणजे त्यांची जी मशीन सुरू आहे की नाही आहे ती त्यांनी पहिलेच आपली पूर्ण चाचणी करून घ्यावी. आवश्यक ड्रायव्हर सॉफ्टवेअर इन्स्टॉल करण्याची खात्री करावी की त्यांचे सॉफ्टवेअर जुने आहेत की नवीन आहेत. जे चालत जर नसतील तर त्यांनी आपले नवीन सॉफ्टवेअर इन्स्टॉल करावे अशी त्यांची अर्जामध्ये दिलेली मंजुरी आहे. बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन सुरळीतपणे होत आहे यांची तपासणी पहिलेच करून घ्यावी. बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन होत आहेत की नाही आहेत यांची खात्री जी सेवा केंद्र आहेत त्यांनी पहिलेच करून घ्यावी, ताकी जे शेतकरी येणार आहेत KYC करण्याकरिता त्यांना कोणतेही त्रास होऊ नये. त्या अनुषंगाने खालील सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. शेतकऱ्याची स्वतःची प्रत्यक्ष उपस्थिती आवश्यक आहे. म्हणजे शेतकरी KYC साठी स्वतः हवे आहेत. शेतकऱ्याची आधार व योजनेतील माहिती काळजीपूर्वक पडताळून घ्यावी. लोन अकाउंट, लोन अमाउंट व बँक डिटेल्स शेतकऱ्यांकडून तपासून घ्यावेत. सर्व माहिती योग्य असल्यास खात्री केल्यानंतर डिक्लेरेशन व कन्सेंट प्रक्रिया पूर्ण करावी. बायोमेट्रिक आधार ई-KYC प्रक्रिया नियमानुसार पूर्ण करावी. बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन यशस्वी पूर्ण झाल्यास इतर बोटांच्या ठश्यांद्वारे किमान 3 वेळा प्रयत्न करावा. ई-KYC पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांस पावती रिसीव देणे अनिवार्य आहे. चुकीची माहिती आढळल्यास संबंधित प्रक्रियेनुसार नोंदवावी, मात्र प्रथम शेतकऱ्यांची सहमती घ्यावी. चुकीचे शेतकऱ्यांना योजनेबद्दल योग्य व अधिकृत माहिती द्यावी. कोणतेही चुकीचे आश्वासन देऊ नये. शेतकऱ्यांची आधार व वैयक्तिक माहिती गोपनीय ठेवावी. कोणास शेअर न करावी अशी त्यांचे म्हणणे आहे. सर्व केंद्रचालकांनी आपल्या गावातील पात्र शेतकऱ्यांना सहकार्य करून त्यांची ई-KYC प्रक्रिया वेळेस व जबाबदारीने पूर्ण करण्यासाठी आवश्यक मदत करावी.
महत्त्वाचे आधार बायोमेट्रिक ई-KYC शिवाय प्रक्रिया पूर्ण झालेली मानली जाणार नाही. OTPनं तुमची KYC होणार नाही. तुमची जी आहे ती बायोमेट्रिक म्हणजेच तुमचे थंब घेऊनच KYC केल्या जाईल. त्यामुळे प्रत्येक प्रकरणात प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यास पावती आवश्यक असल्यास पुढील कारवाईबाबत मार्गदर्शन करावे. तुम्ही ज्या व्यक्ती KYC करायला जाल तेव्हा तुम्ही त्यांना रिसिप्ट म्हणजेच पावती KYCची मागावी, ताकी तुमची जर पैसे जमा न झाल्यास तुम्हाला समोरची प्रक्रिया करण्यासाठी त्या पावतीची गरज पडेल. तर मित्रांनो, ही अशी जी माहिती आहे ही महाऑनलाईन जी सेतू केंद्राची जी ID असतो तिच्यावर ही सूचना देण्यात आली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा.